आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठे खुलासे होताना पाहायला मिळतात। दहशतवादी हल्ल्यापूर्वी 7 दिवस आधीच म्हणजेच 15 एप्रिल पासून पहलगाममध्ये दाखल झाल्याचं एनआयच्या तपासामध्ये समोर आलंय। त्याचप्रमाणे त्यांच्या निशाण्यावर पहलगाम सोबतच इतर 4 प्रमुख पर्यटन स्थळ देखील असल्याचं उघड झालंय। बैसरन व्हॅली, त्याचप्रमाणे आरू व्हॅली, पहलगाम मधील अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं। मात्र पहलगाम सोडून इतर ठिकाणी सुरक्षा कडक असल्यामुळे त्यांनी हल्ला टाळलाय। तर पहलगाम हल्ल्याच्या तपासात आणखी काय धक्कादायक खुलासे समोर आलेत आपण पाहूयात। हल्ल्याच्या 7 दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले होते। दहशतवाद्यांकडून 7 दिवसांपूर्वीपासूनच हल्ल्याची तयारी सुरू होती। एकाच वेळी 4 ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन होता। तर बैसरन, आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क, त्याचप्रमाणे बेताब व्हॅलीमध्ये रेकी करण्यात आली होती। मात्र दहशतवाद्यांनी सुरक्षा अधिक असल्यामुळे इतर 3 ठिकाणी हल्ला टाळला। तर पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी एनआय जम्मू काश्मीरमध्ये ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। जम्मू काश्मीरमध्ये एनआयनं हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे। 100हून अधिक ठिकाणी एनआयनं कारवाई केली आहे। आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। एनआय प्रमुख सदानंद दाते यांनी पहलगाम मधल्या बैसरनमध्ये हल्ला झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली। त्यांच्यासोबत एनआय आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। एनआयच्या पथकाने कालही बैसरन व्हॅलीमध्ये पाहणी केल्याचं आपण पाहिलं होतं। संशयितांची दिवसभर चौकशी त्यांनी केली होती। तर भारताला पहलगाम हल्ल्यामध्ये मोठे पुरावे देखील मिळाले। तर पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी समोर येते, कारण आयएनएस सूरत अगदी पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झालाय। कराची बंदरापासून फक्त 700 किलोमीटर अंतरावर आयएनएस सूरतने मुक्काम ठोकलाय। गुजरातच्या हाजिरा बंदरामध्ये आयएनएस सूरत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे। मात्र पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आले आणि कराचीपासून एवढ्या जवळ आयएनएस सूरत दाखल झाल्याने पाकिस्तानचे मात्र धावे दणाणलेत। तर आता पाकिस्तानचं काही खरं नाही, कारण युद्धनौकांनी भारत सज्ज आहे। मात्र भारताच्या ताफ्यात पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणाऱ्या कोणत्या युद्धनौका आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरू केलंय। त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल एम खरेदी करणार आहे। मात्र राफेल मरीनपेक्षा विध्वंसक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे आहेत। नौदल, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्रसज्जता परकीय सत्तांना अचंबित करणारी आहे। त्यामुळे भारताकडील विध्वंसक शस्त्र कोणती जाणून घेऊया। तेजस MK-1A फायटर जेट लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम, हवेत इंधन भरण्याची क्षमता, मिशन कालावधी वाढवण्यास उपयुक्त। प्रोजेक्ट 17 ब्रावो युद्धनौका जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम, शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत। आयएनएस वाघशीर पाणबुडी खोल महासागरात लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम, लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य, हिंद महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर।
राफेल एम अर्थात राफेल मरीन. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल. या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्रच पाकचा खेळ खल्लास करतील. त्यामुळे भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा, पाणी, जमीन यापैकी नेमकी कोणत्या मार्गाने करणार हेच पाहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा जवळपास आंधळी होणार आहे, कारण भारतानेच तसा डाव खेळलाय. भारताने आपल्या सीमेवर अत्यंत प्रगत अशी जॅमिंग सिस्टीम तैनात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भारताचा प्रतिकार करण्याची किंवा मिसाईल्स डागण्याची पाकिस्तानची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पाकिस्तानी सैन्याला भारताच्या हालचालीच कळणार नाहीत. कुठे निशाणा लावायचा, कसा प्रतिकार करायचा हे पाकड्यांना कळणारच नाही आहे. त्यामुळे त्यांची पंचायत होणार आहे एवढं मात्र नक्की. तर भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय. भारतानं पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र 23 मे पर्यंत बंद केलंय. हवाई क्षेत्र बंद केल्यानं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. थायलंड, त्याचप्रमाणे बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये विमाने पाठवण्यासाठी पाकिस्तानला लांबचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यामुळे विमान प्रवास हा महागणार आहे. तर पाकिस्ताननं 23 एप्रिल रोजी भारतासाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर आपण पाहतोय पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. भारताकडून पाकिस्तानची हवाई कोंडी करण्यात आली आहे. थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका प्रवासासाठी अधिकचा वेळ लागणार आहे आणि साहजिकच विमान प्रवास त्यामुळे महागणार आहे. पाक विरुद्ध आणखी एका कारवाईची तयारी झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पाकिस्तानला जाणारी शिपिंग लाईन्स पाकिस्तानसाठी पोस्टल सेवा बंद करण्याचा विचार करण्यात येतोय. भारताकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. आपण अतिशय महत्त्वाची अपडेट पाहतोय. पाक विरुद्ध आणखी एका कारवाईची तयारी भारताकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये बदल केलेत. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळामध्ये 7 दिग्गजांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी, लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 7 अधिकाऱ्यांची नावं आपण पाहतोय. 2012 ते 2014 दरम्यान ते रॉ प्रमुख होते. आर. आलोक जोशी माजी IPS अधिकारी आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIची खडानखडा माहिती त्यांना आहे. तर DB व्यंकटेश वर्मा यांच्याबद्दल आपण पाहतोय. दक्षिण आशियाई सुरक्षा, त्याचप्रमाणे पाक विरोधात रणनीती तयार करण्यामध्ये मोठी भूमिका त्यांची आहे. तर एअर मार्शल पंकज यांच्याबद्दलची माहिती आपण पाहिली. त्यानंतर लेफ्टनंट जनरल AK सिंग हे नियंत्रण रेषेवर सुरक्षा, लष्करी रणनीती आखण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ते भारतीय लष्कराचे माजी अधिकारी आहेत. तर रियर ॲडमिरल मोटी खन्ना हे अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानवर लक्ष ठेवण्याचा त्यांना अनुभव आहे आणि नौदलाचे माजी अधिकारी ते आहेत. तर IPS अधिकारी राजीव रंजन वर्मा हे अंतर्गत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचे सखोल अभ्यासक आहेत. माजी IPS अधिकारी मनमोहन सिंग हे राष्ट्रीय सुरक्षा नीती, युद्ध धोरण आणि गुप्त वार्ता विषयामध्ये सखोल अभ्यासक आहेत. असे 7 दिग्गज आता भारतासाठी काम करणार आहेत. भारताच्या लष्करी कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानला चांगलाच घाम फुटलाय. पाकिस्तानी लष्कर आणि ISIनं भारताचा शत्रू हाफिज सईदला कडेकोट सुरक्षा पुरवली आहे. हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले. 4 किलोमीटरपर्यंत CCTVतून नजर ठेवण्यात येते. याशिवाय ड्रोनही पाळत ठेवण्यामध्ये
येत आहेत, तर पाकिस्तानी लष्कराने हाफिजला कुठेही न जाण्याच्या कडक सूचना दिल्याची माहिती समोर येते. लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड देखील आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान भारताला घाबरलेत, तर शहबाज शरीफ यांना भारतीय सैन्याची भीती वाटते. भारताचा राग कमी करा अशी मागणी शरीफ यांनी अमेरिकेकडे केली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन भारताविरोधात भूमिका बदलण्याची ही मागणी त्यांनी केली आहे. शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येते. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना भारताची भीती वाटत असल्याचं आता समोर येत आहे. भारताचा राग कमी करावा, शहबाज शरीफ यांनी अमेरिकेकडे अशी मागणी केली आहे. जागतिक स्तरावर भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेनं भारताविरोधात भूमिका बदलण्याची मागणी देखील शहबाज शरीफ यांनी केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत शहबाज शरीफ यांनी चर्चा केली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांना युद्धाची चांगलीच खुमखुमी चढली आहे. एका पाठोपाठ एक पाकिस्तानी नेते भारताला पोकळ धमक्या देताना पाहायला मिळतात. पाकिस्तानी नेत्यांच्या पोकळ धमक्यांवरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा, तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. ऐकलत, पाकिस्तानच्या पंजाबमधील विधिमंडळात नवाज शरीफांची मुलगी मरियम नवाजच्या या बाता ऐका. पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा, तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. काल परवा वडिलांच्या कृपेनं पंजाबची मुख्यमंत्री झालेली ही सुंदरी आपल्या घाबरलेल्या जनतेला आणि तंतरलेल्या सैनिकांना पुसकं बळ देतेय. म्हणे आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत. मात्र या पोकळ धमकीनंतर तरी धास्तावलेल्या पाकिस्तानींच्या जीवाला हे पुसकं बळ का आहे, त्यासाठी एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्यवान शस्त्रसज्जतेकडे. अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर, तर पाकडे 7व्या क्रमांकावर. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब, तर पाकिस्तानकडे 170. भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब, तर पाकिस्तानकडे 0. भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता, तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकंच युरेनियम. पाहिलं, त्यामुळे या मरियम नवाजच्या धमक्या म्हणजे केवळ फुशारक्या आहेत. भारतानं 1974 मध्येच बुद्ध हसला म्हणत अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि जगात अण्वस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं. त्यानंतर 1998 साली जेव्हा भारतानं पुन्हा 5 अणुबॉम्बची एकत्रित पोखरणमध्ये चाचणी घेतली, तेव्हा टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत त्यांच्या जनतेला दिलासा दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या या पोकळ धमक्या म्हणजे बाहर से शेर अंदर से ढेर असंच म्हणावं लागेल. भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. अकलेचे तारे तोडणाऱ्या बिलावल भुट्टो आणि मरियम नवाज या नेत्यांसोबत अजूनही एक नाव जोडलं गेलेलं आहे. ते नाव आहे पलवाशा खान, पीपल्स पार्टीच्या या खासदारबाईचं. कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपह सलार आसिम मुनीर देगा.
सिंधूतून रक्त वाहणार, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि आता बाबरीत नमाज पढू, ही अशी मुक्ताफळं म्हणजे घाबरलेल्या पाकिस्तानी जनतेला तंतरलेल्या नेत्यांनी दिलेला फुसका आधार. त्यामुळे मरियमनं आपल्या अब्बाजान नवाज शरीफांना जाऊन विचारावं की कारगिल युद्धात भारतानं कसे गुडघे टेकायला लावले होते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर एकीकडे भारत पाक सीमेवर तणावाचं वातावरण आहे, दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. आपण पाहू शकतो यामध्ये पाकिस्तानी सैनिक पोलिसांबरोबर भर रस्त्यात राडा करत असल्याचं दिसून येतं. हे व्हिडिओ पाकिस्तानी सैनिकांवर काही लोक संताप व्यक्त करत असताना देखील दिसत आहेत. तुम्ही इथं काय करताय, या ठिकाणी टाइमपास करण्यापेक्षा काश्मीरला जा असं सांगताना ते दिसत आहेत. मैदान जोड़, मैदान बनाओ. जो जान रसो इस्तेमाल करेगा उसका अपना देश है. उधर कश्मीर पे जाओ ना, कश्मीर पे जाओ ना. कुछ भी नहीं कर सकते हो. कश्मीर पे जाओ ना, इधर क्या कर रहे हो? आपका जर्नल दिया जाए फिर भी कुछ नहीं कर सकते हो. अधरो डाल. तर आपण पाहतोय पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सलग 7व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलेला आहे. कुपवाडा, उरी, त्याचप्रमाणे अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय. भारतीय लष्करानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय. घुसखोरीचे कट उधळून लावण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पूर्ण सतर्कता बाळगून आहे. तर उत्तराखंडमधील केदारनाथ धामाचे दरवाजे 2 मे रोजी उघडणार आहेत. दरवाजे उघडण्यापूर्वीच देश विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक केदारनाथाच्या दर्शनासाठी केदारनाथ खोऱ्यामध्ये दाखल होऊ लागले. 108 क्विंटल फुलांनी मंदिर सजवण्यात आले. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. जिल्हा प्रशासनाने दरवाजे उघडण्यापूर्वी सर्व प्रकारची व्यवस्था केली. केदारनाथची ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी गर्दी करतायत. उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे हे 2 मे रोजी उघडणार आहेत. म्हणजे उद्यापासून हे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. मात्र त्याआधीच देश विदेशातील लाखो भाविकांनी या ठिकाणी केदारनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली. तर केदारनाथ खोऱ्यामध्ये ते दाखल होऊ लागलेत. 108 क्विंटल फुलांनी मंदिर सजवण्यात आलं. आणि आता एक महत्त्वाची बातमी. पाकिस्तान्यांनो, तुम्ही भारतासोबत पंगा घेऊ नका. तुम्ही मलेरियाचं औषधही बनवू शकत नाही. चीनकडे देश गहाण ठेवलाय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात ओवैसींनी पाकिस्तानची धुलाई केली आहे. तर काय म्हणालेत ओवैसी आपण पाहूयात. पाकिस्तान में तुम एक मलेरिया की दवा नहीं बना सकते, तुम एक मोटरसाइकिल का टायर तैयार नहीं कर सकते. भारत बहुत आगे है, भारत से पंगा मत लो. अल्लाह का शुक्र है कि हमारे बुजुर्ग नहीं गए वहां पर, वरना इन पागलों को हमको देखना पड़ता. जो लोग गए उनको बर्दाश्त कर रहे हैं. हमको पाकिस्तान से कभी मतलब था ना कभी रहेगा. अरे ये तुमको शर्म नहीं है कि तुम तुम्हारे मुल्क को चीन के पास गिरवी करती हो और तुम इस्लाम की बात करते हो. आणि आता एक महत्त्वाचा रिपोर्ट. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिमांचा राष्ट्रवाद चर्चेत आलाय. त्याचं कारण नेमकं काय? मुस्लिम नेत्यांनी काय भूमिका घेतली आहे पाहूयात या रिपोर्टमधून. उनसे ज्यादा ताकत रखते हैं. आप, मैं नहीं कह रहा हूं जंग करें. मैं नहीं चाहता हूं कि पाकिस्तान और हिंदुस्तान जंग करे. मैं चाहता हूं कि हमला करें, हम उन पे अटैक करें. पाहिलं, भारताचा आत्मा असलेल्या पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी 26 भारतीयांची हत्या केली.
आणि देशातील मुस्लिम समाजाचं मन कळवळलं. पाकिस्तानच्या नीच कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय मुस्लिम रस्त्यावर उतरले, तर काश्मीरच्या विधानसभेत आमदार मेहराज मलिकनं पाकड्यांना सुनावलं. लेकिन पाकिस्तान के अंदर वही आतंकवादी जब आतंक मचाता है तो उसे पाकिस्तान के लोग खवारिज कहते हैं. क्या कहते हैं? खवारिज कहते हैं कि अपने ही पाकिस्तान में मुल्क के अंदर जब कत्लेआम करता है पाकिस्तान में तो उसे खवारिज कहते हैं, और जब वही आतंकवादी हमारे देश में आता है तो उसे मुजाहिद कहते हैं. सर, ये शर्म की बात है. ये पाकिस्तान को ये बात बताना बहुत जरूरी है. कधी नव्हे ते काश्मीरमध्येही दहशतवाद विरोधी नारे देत पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला. एवढंच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी शुक्रवारचं नमाज काळी फीत बांधून अदा करण्याचं आवाहन केलं. मेरी आप तमाम से गुजारिश है कि कल आप जब जुम्मे की नमाज पढ़ने जाएंगे अपने अपने मसाजिद को तो अपने बाजों पर काली पट्टी बांध कर जाइए, ताकि हम और आप मिलकर मुत्तहदा तौर पर एक पैगाम दे सके इन दहशतगर्दों को कि हम उनकी इस वहशियाना हरकत की मजम्मत करते हैं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनीही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करत ही राजकारण करण्याची वेळ नसल्याची भूमिका घेत सरकारला पाठिंबा दिलाय. जम्मू कश्मीर की सिक्योरिटी जम्मू कश्मीर के इलेक्टेड हुकूमत की फिलहाल जिम्मेदारी नहीं है, लेकिन मैं ये मौका इस्तेमाल करके स्टेटहुड की मांग नहीं करूंगा. मैं किस मुंह से इस पहलगाम के वाकये को इस्तेमाल करके मरकज से कहूंगा ना अब मुझे स्टेटहुड दो. मेरी क्या इतनी सस्ती सियासत है? पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर शंका उपस्थित केली गेली. एवढंच नव्हे तर काही महाभागांनी थेट मुस्लिमांकडून खरेदी न करण्याचं आवाहन केलं. मात्र मुस्लिमांनी पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण काश्मीर आणि मुस्लिमांशी संबंधित मुद्द्यांवरून मोदींवर टीका करणारा मुस्लिम समाज आता देशासाठी आणि दहशतवादाविरोधात एकवटल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे नापाक इरादे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर भारत पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना फोन करून खडेबोल सुनावल्यात. दोषींवर कारवाईसाठी पाकिस्ताननं भारताला मदत करावी, हल्ल्याच्या चौकशीमध्ये भारताला सहकार्य करावं अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. भारत पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन देखील अमेरिकेनं केलं. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल कतार, सौदी अरेबिया आणि कुवेत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तिन्ही देशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आणि राजनैतिक मार्गाने संकट सोडवण्याचं आवाहन त्यांनी केलं. कतार, सौदी अरेबिया आणि कुवेत यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगावा. आंतरराष्ट्रीय संकट आणि वाद सोडवण्यासाठी संवाद हा सर्वोत्तम मार्ग आहे असं देखील कतारनं म्हटलंय. राजनैतिक मार्गाने वाद मिटवावा. दोन्ही देशांनी तणाव कमी करून वाद टाळावा. भारत पाकिस्तानने राजनैतिक मार्गाने वाद मिटवावा. दोन्ही देशांनी नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत. तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर लक्ष ठेवून आहोत असं देखील कुवेतकडून सांगण्यात आलंय. दोन्ही देशांमधील समस्या सोडवण्यासाठी संवाद ठेवा असं देखील कुवेतनं म्हटलंय. पहलगाम हल्ल्यासंदर्भातील तिन्ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यात. याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं देखील आहे. संवेदनशील प्रकरणामध्ये जबाबदारीनं वागा असं कोर्टानं म्हटलंय. हल्ल्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. केंद्र सरकारने पाकिस्तानात परतणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेश येईपर्यंत परतू शकतात असं केंद्र सरकारनं म्हटलंय. तर यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांच्या परतीची शेवटची तारीख ही 30 एप्रिल होती. आता वाढवण्यात आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संबंधांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाक नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगितलंय. त्यानंतर आता भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक देश सोडतायत. आजही अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिक पोहोचले. मात्र पाकिस्तानने अटारी बॉर्डरचं गेट न उघडल्याने पाक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मैं आपका दुख समझ सकता हूँ, मैं बात ये कह सकती हूँ. आणि आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्या. महायुती सरकारचे 100 दिवसांचे प्रगती पुस्तक समोर आलंय. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर तोफ डागली आहे. राज्यात एक टेकाड आणि 2 टेंगुळ असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. प्रगतीचा पाढा वाचणं आणि प्रगती पुस्तकावर शेरा असण्यात फरक आहे. पाढे वाचायला काय झालं त्यांना? कुठे आहे महाराष्ट्र? जो महाराष्ट्राचा एक बाणा होता, कणखर, खणखणीत, बाणेदार, दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या 3 वर्षात निर्माण झाला. हे जे सरकार, एक मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी सीएम जे आहेत, ही महाराष्ट्राला आलेली टेंगुळ आहेत बरं का. एक टेकाड आहे आणि 2 टेंगुळ आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन केलं. एरवी राजकीय नेते एकमेकांवर टीकेचे आसूड ओढताना पाहायला मिळतात. मात्र हुतात्मा स्मारकावर एक सुसंस्कृतपणाचं दर्शन घडलंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. राज ठाकरे स्मारकावर येत असताना त्यांची आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली आहे. यावेळी दोघांनी मनसोक्त गप्पाही मारल्या. उद्धवजी आणि राजजी हे दोघंही माझ्यासाठी भावासमान आहेत आणि ते दोघं एकत्र येत असतील तर मी आधीही बोललेले आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही मनाचा मोठेपणा जो दाखवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि माझे तर कौटुंबिक संबंधी आहेत, त्याच्यामुळे एखादं कुटुंब एकत्र येत असेल आणि त्यातून चांगलं राज्याचंही होणार असेल तर अर्थातच कोणीही व्यक्ती थोडीशी जबाबदार आहे ती अर्थातच त्याचं स्वागतच करते. तर दुसरीकडे बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण एकत्र दिसून आल्यात. न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते. धनंजय मुंडे प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. परळी तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभास ते उपस्थित होते आणि त्यानंतर न्यायालयाच्या कोनशिला समारंभात देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी पंकजा मुंडेंसोबत त्यांनी संवाद साधला. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दोन्ही मुंडे भाऊ बहीण हे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. बीडच्या एका कार्यक्रमामध्ये ते एकमेकांना भेटलेत आणि मनसोक्त गप्पा त्यांनी मारलेल्या आहेत. आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी बऱ्याच दिवसानंतर एकमेकांची भेट घेतली आणि एका कार्यक्रमाच्या निमित्ताने